नमस्कार मंडळी, मी सुषमा. बापरे, थंडी तर इतकी आहे ना की माणसाची हाडं गोठून जाते आणि इतकी थंडी वाजत होती. श्रवणला पण आमच्या थंडी वाजत होती बरं का. तोपर्यंत श्रवणला चहासाठी अद्रक घेऊन आलता, तर म्हणलं चल तुला छान असा गरम गरम कडक असा चहा बनवून देते. त्यांनी पण म्हणजे त्यांनी चहा दूध घेतला आणि मी चहा घेतला. चहा घेतलं तर नरडं शेकते आणि जरा बरं वाटते. मी माझं आवरेपर्यंत बघा ह्यांचं असं खेळणं चालू असतं. मातीत खेळून इतकं अंग उरलं ह्या दोघांचं, तरी पण ह्यांना मातीतच खेळायचं असतं. लहान मुलांना माती आणि पाणी याशिवाय दुसरा खेळच येत नाही. अंघोळ ते केली ना तरी पण थंडी वाजत होती, म्हणून थोडं उन्हाला जाऊन उभा राहिले. तुळशीची 2-4 पानं घेतली. तुळशीची पानं ना खाल्लेली चांगली असतात, तर मी 2-4 दिवसातून एकदा तर खाते. छान अशी धुवून ती पानं खाल्ली, चांगली असतात ही खाल्लेली, त्यामुळे मी खाते. श्रवण आणि श्लोकला पण सवय आहे, ती पण कधी कधी खातात. ह्याला आज शाळेच्या गेटमध्ये नेऊन सोडलं तरी त्याला जायची इच्छा नव्हती, पण कसं तर त्याला सोडून आले माघारी. तर माघारी येताना बघा ही फुलं दिसली. तर ही फुलं तुम्हाला काय वाटतं, नकली आहेत की असलीत? नकली फुलांसारखी दिसतात ही फुलं. आणि जेवणाला आज बनवलेली होती शिमला मिरचीची भाजी, जी की मला अजिबात आवडत नाही. मग मी आपले एक मस्त जुगाड केलं आणि म्हणलं चला आज आपण ऑमलेट बनवूया. तर मी कांदा, टोमॅटो आणि काळं तिखट टाकून ना छान असं ऑमलेट बनवलं. मी ना चटणी नाही टाकत ऑमलेटमध्ये, काळं तिखटच टाकते, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. हे डायरेक्ट तव्यातून गेलं ताटात आणि ताटातून माझ्या पोटात, कारण की भूक खूप लागली होती. काय करू ते विचारच करत होते, तेवढ्यात ही आयडिया सुचली. आणि आता हे व्हॅसलीन थंडीच्या दिवसातलं ना आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा साथी आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.